नक्कीच संघ मालक देखील इथे उपस्थित आहेत. अक्षय वनागडे यांचे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघासाठी नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणून निवड झाली. असा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम वनागडेवाडी अक्षय वनागडे. तसेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो अभिषेक पाटील मॅन फ्रॉम कापशी. अभिषेक टू अक्षय पहिला चेंडू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रिव्हर्सचा अटॅम्प सक्सेसफुल फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय डन 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 करत सीमारेषे पार. अभिच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला चौकार. डीजे पहिला चेंडूवर आक्रमण चालू केले अभिषेक याने. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले ते मात्र दाद फेटाळले पंचांनी. पंच आपल्या निर्णयावर स्थिर आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता अक्षय यांचा. नक्कीच थोडस जाणलं गोलंदाजाने. त्याच पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू अभि स्ट्राईकवर. यावेळेस पुढचा दरवाजा लावला. इथे मात्र मागच्या दरवाजाने चोरी झाली आहे. त्रिफळाची तीट. दांडी 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 गुल. अभिषेक बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला कापशी संघाला. अभिषेक एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल झालाय संतोष जामदार. नक्कीच आक्रमक फलंदाज म्हणून ओळख निर्माण केले शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि तोच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय कापशी संघाकडून संतोष जामदार. पहिल्या षटकामध्ये अक्षय वनागडे. नक्कीच 4 धावा खर्च केला आतापर्यंत आणि 1 विकेट नक्कीच अर्जित केली गेली अक्षय यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा आहे. 12 मिनिटांचा खेळ आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट अक्षय. लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र सन्मान दिलाय. नक्कीच चांगला चेंडू होता आणि चांगला चेंडूचा येथे मात्र सन्मान केलाय संतोष यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलक स्थिर. 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला. नक्कीच 8 संघ 112 खेळाडू आणि एका ट्रॉफी साठी नक्कीच भिडतील. लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र काय करताय चांगला झेल. 100% एपर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले वनागडेवाडी संघाकडून. नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडूचं. चांगला प्रयत्न याच्या माध्यमातून राहिलाय. अक्षय आहेत डीप मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच संघासाठी 5 धावा नक्कीच आपल्या वाचवल्यात आणि एका धाबेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 5 या आकड्यावर. यावेळी देखील लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र अंक अटलेलं नाहीये. यावेळी देखील ती चूक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. वारंवार संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज अक्षय यांच्या माध्यमातून. चला बुरंबा संघात सचिन पाटील. सचिन पाटील सचिन पाटील माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल थोडस सहकार्य करायचं आहे. नक्कीच धावफलकावर धावा तब्बल लागलेत 6. नक्कीच 2 संधी आणि त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. नक्कीच 2 संध्या निर्माण करून देण्याचं काम नक्कीच चोख पार पाडलं होतं अक्षय याने. चला स्पीडअप घ्या विनंती असेल.
फलंदाजांनी देखील स्पीडअप घ्यायचा आहे. नक्कीच याचा फटका नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पटेल. पुढचा चेंडू आर्यन वनागडे युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 8 या आकड्यावर. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आर्यन वनागडे. नक्कीच वनागडेवाडी संघाकडून शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा रायझिंग स्टार नक्कीच या ठिकाणी आर्यन वनागडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अंडर 23 संघामध्ये स्थान नक्कीच निर्माण केलंय आर्यन याने. पुढचा चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय. इथे मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे कापशी संघाकडून. की या स्पर्धेमधलं आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल दोन्ही संघांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. संतोष जामदार स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस काय करताय बेल्स रोमिओ त्रिफळाचित दांडी 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 गोल. ठीक आहे. या पुढील होणारा सामना श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी. यजमान आणि पाहुणे संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. या पुढील सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकाने रिपोर्टिंग करायचं आहे. पुन्हा एकदा विनंती कॉल करतोय श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी. यावेळेस अचूक टप्पा काय गोलंदाजी चालले. वा क्या बात आहे. नक्कीच अचूक लेन अचूक लाईन कौतुक करावं लागेल गोलंदाज आर्यन याचं. पुन्हा एकदा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आर्यन. यावेळेस देखील काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अभी तो नापी है मिट्टी पर जमीन अभी पूरा आसमान बाकी है. अभी तो नापी है मिट्टी पर जमीन अभी पूरा आसमान बाकी है. ये तो सिर्फ झांकी है पिक्चर अभी बहुत बाकी है. पिक्चर अभी बहुत बाकी है. आर्यन वनागडे एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर लागोपाठ दुसरा डॉट फेक हाताळताना. यावेळी देखील सुरेख चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा मुकंमल केल्यात. सुंदर आणि मिडियम विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. नक्कीच धावगतीला बेडा घालण्याचं काम नक्कीच चोख पार पाडलंय दोन्ही गोलंदाजांनी. शेवटचं अंतिम स्लॉग वरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज नितीन पाटील. धावफलकावर लागलेले आहेत. 2 षटकांच्या वादळी खेळाच्या संपुष्टात नंतर धावफलकावर धावा लागलेत 11. शेवटचं आणि अंतिम स्लॉग वरचं षटक आपण पाहतोय. नितीन पाटील नक्कीच वनागडेवाडी संघाकडून दाखल झालेले आहेत. 3ऱ्या षटकामध्ये सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला मारुती चौगले संघाचा क्रमांक फलंदाज. इथे मात्र बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर मारुतीचा खेळ. मारुती बॅक टू पवेलियन.
चला नवीन फलंदाज कुलदीप आपल्याला पाहायला मिळतात. ते काय घडतंय. पहिला दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती त्यानंतर डॉट चेंडू. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली वनागडेवाडी संघाकडून. तिन्ही गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये नक्कीच 6 धावा खर्च केल्या होत्या. अक्षयने 1 विकेट त्यानंतर 5 धावा 1 विकेट आर्यन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र नितीन पाटील तेच काम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ताळमेळ नाही. नक्कीच सुरक्षित रित्या इथे मात्र 1 धाव अर्जित केली गेली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 12 या आकड्यावर. इथे मात्र धावगतीला बेड्या गाठल्यात आणि या बेड्या तोडाव्या लागतील कुलदीप आणि नितीन यांना. मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळी देखील चांगला फटका टिपमध्ये प्रोटेक्शन धावबाची संधी आणि सुरक्षितरित्या धाव पूर्ण केले. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. चला NV स्पोर्ट्स करुंगळे आणि नवलाईवाडी यजमान संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. यावेळेस फटका चांगला आहे. मिस टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र टिपलाय झेल आणि कुलदीप बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सागर. नक्कीच थोडा संघर्ष करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कापशी संघ पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ कापशी संघाकडून राहिलाय. आता मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. मात्र एक संधी आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पुनरागमन करू शकता. यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे मात्र आत्महत्या धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र विना कामगिरी करता सागर यांना माघारी परतावं लागेल. सागर बॅक टू पवेलियन. 3 षटकांचा वादळी खेळ संपुष्ट आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 14. 15 धावांचं आव्हान सेट केलंय नक्कीच वनागडेवाडी संघासमोर कापशी संघाने. चला स्पीड ऑफ घ्यायचा आहे कापशी संघ. आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान नाणेफेक होते. नवलाईवाडी आणि करुंगळे संघ. नवलाईवाडी संघाचा कर्णधार आपण देखील यायचं आहे.
नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकले नवलाईवाडी संघाने. आपला निर्णय नवलाईवाडी संघ आमच्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, पारंपरिक निर्णय आपल्याला पाहायला मिळाला नवलाईवाडी संघाकडून. नक्कीच प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय करंगळे संघाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना आपण पाहतोय, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना वनागडेवाडी विपक्ष कापशी. नक्कीच 15 धावांचं टार्गेट सेट केलंय. चेंडू मात्र शिल्लक असतील 18 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. अभि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू अक्षय वनागडे, नितीन पाटील. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर अक्षयचा खेळ. अक्षय बॅक टू डग आउट. त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज अभि याचा. नक्कीच 15 धावाचा टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच इथे डिफेंड करताना 15 धावा पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित करण्याचं काम नक्कीच चोख पार पाडले अभि याने. आता मात्र स्वप्नील इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय माघारी परतलाय तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र स्वप्नील वनागडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 15 धावींची गरज. नक्कीच डिफेंड करावे लागतील कापशी संघाला. या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर 15 धावा डिफेंड करावे लागतील. नक्कीच चांगले गोलंदाज कापशी संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अभि आहे, मारुती आहे, नितीन देखील आहे. यावेळेस अचूक टप्पा, अचूक नियंत्रण आणि डॉट बॉलचं आमंत्रण. पुन्हा एकदा डॉट बॉल चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अभि यांच्या माध्यमातून. नक्कीच थोडस फलंदाजी माध्यमातून निराशाजनक कामगिरी राहिली या सामन्यामध्ये अभि याची. मात्र गोलंदाजी मधून संधी आहे आणि संधीचं सोनं या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अभि. राईट आर्म ऑफ द विकेट. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला. अप ट्रॅकर चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा चेंडू डॉट हाताळलाय. कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अभि यांच्या माध्यमातून. बारा मिनिटांचा खेळ असेल. 12 मिनिटं आपल्याला 3 षटकं हाताळायची आहेत. नक्कीच याच्या अनुषंगाने आपल्याला देखील गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच NB स्पोर्ट्स करंगळे संघ आपल्याला फलंदाजी करायचं आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवलाईवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अभि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दाखल झालेत. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय. डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमा रेषे पार. या इनिंग मधला आलाय स्वप्नीलच्या बॅट मधून पहिला चौकार. इथे डीजे मास्टर नक्कीच थोडंसं प्रेशर नक्कीच रिलीज झालंय स्वप्नील यांच्या वरचा. या ठिकाणी चौकार ठोकून इथे मात्र प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. यावेळेस काय घडतंय पुन्हा एकदा अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. चांगला चेंडू होता आणि डॉट बॉल या ठिकाणी हाताळलाय. धावफलक धावून पोहोचतो तब्बल 4 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 विकेट आली. 4 धावा नक्कीच खर्च केल्यात आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली अभि यांची.
यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. टोटल 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. नक्कीच सामना क्रुशियल होईल यात शंका नाहीये. नक्की दोन्ही मातबर संघ आहेत. ते मात्र दाद मागितले, दाद फेटाळले पंचांनी, डॉट चेंडू घोषित केला. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिले. धावफलकावर धावा लागलेत 5. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज विजयासाठी वनागडेवाडी संघाला. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल सागर केसरी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झाले गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सागर कापशी संघाकडून आपल्याला दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँड बॅट्समन नितीन. अजूनही एकही चेंडू नितीनच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पहिला चेंडू हाताळताना सागर राईटमध्ये विकेट. हा ट्रॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल दर्जेदार षटकार. अरे डेरे घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? संघ आपण आयोजक आहात, थोडं सीमारेषे बाहेर देखील आपण देखील थांबायचं आहे. भातळी संघ विनंती असेल सीमारेषे बाहेर आलेला चेंडू आपण देखील त्वरित आज फेकायचा आहे. सामन्याला विलंब कोणत्याही प्रकारे लागला नाही पाहिजे याची दक्षता मात्र आयोजक टीमने घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्या. पुढचा चेंडू ते मात्र काय घडतंय. 11 धावा धावफलकावर लागलेले तर अजूनही 4 धाब्यांची गरज. ते मात्र पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एकावंत धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकतो, धावून पोहोचतो तब्बल 12 या आकड्यावर. पुढचा चेंडू यावेळी देखील चांगला फटका गॅप मध्ये आहे. गॅप मोठा नाही, धावांना तोटा. हा आलाय चौकार, विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतो नितीनच्या बॅट मधून आणि वनागडेवाडी संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी संघ चांगले खेळ आपल्या माध्यमातून राहिलात. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी खेळात आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. आणि विनंती असेल नवलाईवाडी संघ आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वनाईवाडी संघ जाऊन पोहोचतो या स्पर्धेतील पुढच्या फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स वनागडेवाडी संघ.